ओके, रिपीट कर. ओके, परत एकदा सुरुवात आपण करूया. रेकॉर्डिंग आत्ताच सुरू केली. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या एका नवीन सेशनची, नवीन प्रवासाची सुरुवात करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ द्या. कॅमेरा सुरू करा, काहीतरी ऑनलाईन डिजिटल रिॲक्शन देत चला किंवा मेसेज करत चला. ओके, ठीक आहे. चलो, तुमच्यापैकी कुणाला तरी असा प्रश्न पडला का, नवीन मेंबर्सला हा माझा प्रश्न आहे, जुन्या मेंबर्सला नाही, की कालही मी तुमच्याशी बोलताना हॅपी मॉर्निंग म्हणाले रात्री 9 वाजेला आणि आजही हॅपी मॉर्निंग म्हणाले रात्रीच्या 9 वाजेला. तर कुणाला तरी असा प्रश्न पडला का, अरे बाबा काय ही बाई आहे, वाजले किती, बोलते काय? कुणाला हा प्रश्न पडला? एनीवन? नाही, कुणालाच नाही असं वाटलं की हॅपी मॉर्निंग असं का म्हणतायत? असं गप्प गप्प बसलात ना तुम्ही, मग मी पण गप्पच बसणार. काय रुपाली ताई? ओके, चलो. बघा, हॅपी म्हणजे काय? आनंद. आणि मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ, शुभ सकाळ. आता जर मी म्हटलं गुड इव्हिनिंग, गुड नाईट, किंवा तुम्ही म्हणून बघा, दुपारी तुम्ही कुणाला तरी भेटतात त्यावेळेला तुम्ही म्हणतात गुड आफ्टरनून, गुड नून, गुड इव्हिनिंग. ती ऊर्जा बघा आणि मॉर्निंगची ऊर्जा बघा कशी असते. तर हे माझ्या 2 गुरूंकडचं कॉम्बिनेशन मी केलेलं आहे की एक हॅपीने सुरुवात करायची, हॅपी मॉर्निंग, हॅपी नून, हॅपी इव्हिनिंग, आणि एक होते ते नेहमीच म्हणायचे मॉर्निंग. सो दोघांचं कॉम्बिनेशन मी घेतलं, हॅपी मॉर्निंग प्रत्येक क्षणाला. अजून याचं मूळ कारण काय आहे तुम्हाला सांगते. आता आपल्या जिज्ञासा गुरुकुलम या फॅमिलीमध्ये जेवढे जुने मेंबर्स आहेत ते आणि मी कधीही एकमेकांशी बोलताना हॅपी मॉर्निंग या शब्दाने सुरुवात करतो आणि दोन्ही बाजूने दोन्ही जणी आम्ही हसायला लागतो, ज्यांचा कोणाचा फोन असेल, मेसेज असेल, आणि एक नवीन ऊर्जा तिथे क्रिएट होते. अक्षरशः रात्री 11, 11:30ला पण मेसेज येतात. वर्किंग लोक खूप आहेत आपल्याकडे, जुन्या बॅचेसमध्ये पण क्लास केलेले, मग ते टाकतात मेसेज. मग एवढ्या रात्री सुद्धा आम्ही म्हणतो हॅपी मॉर्निंग. माईक बंद करा, कुणाचा तरी माईक सुरू आहे. ओके, सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे की मध्येच मला न विचारता, परमिशन न घेता आपला माईक सुरू करू नका. कारण काय होईल, मी काय बोलते ते तुमच्यापर्यंत योग्य पोहोचणार नाही, इको होतो आवाज. ठीक आहे. अजून एक रिझन असं आहे की ज्या वेळेला आपण काहीतरी वेगळं बोलतो, काहीतरी वेगळं वागतो, प्रवाहाच्या विरुद्ध जातो, त्यावेळेला काय होतं, लोक आपल्याला वेड्यात काढतात. यस ऑर नो? हो की नाही? असं होतं की नाही? आपण प्रवाहाच्या विरुद्ध गेलो, काहीतरी वेगळंच बोललो, वागलो की लोक काय करतात, आपल्याला वेड्यात काढतात. आणि मग असं लोकांनी वेड्यात काढलं, आपल्या मागे आपली चर्चा केली, चांगली किंवा वाईट, तर समजायचं आपलं छान चाललंय. ओके. आता बघा, मी स्वतः इयत्ता 9वीत शिकत असल्यापासून मी लहान मुलांच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केल्या. साधारण KG पासूनचे मुलं तर 12वी पर्यंतची मुलं मी शिकवली. CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, असं सगळेच बोर्ड. त्याच्यामुळे तो जवळपास 13 वर्षांचा तो अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर 2014 पासून असं कळलं की माझं काही, मी मुलांना गणित शिकवत होती तर ते काही जमत नाहीये, तर मग ते गणित मी बंद केलं आणि पालकांना गणित शिकवायला लागली आयुष्याचं. तर काय झालं, आधी मी मुलांना फॉर्म्युलाच शिकवत होती प्रत्येक सब्जेक्टमध्ये, तर ती फॉर्म्युला शिकवण्याची सवय काही माझी अजून गेलेली नाही. सो तुम्हाला आजपासून प्रत्येक सेशनमध्ये एक फॉर्म्युला मिळणार आहेत. ठीक आहे, सूत्र मिळणार आहेत आणि ते सूत्र तुम्हाला वापरायचे आहेत. खूप सोपी आहेत. ठीक आहे.
तर पहिलं सूत्र आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही वागताना, बोलताना, चालताना, उठताना, बसताना जर तुमच्यावर लोक हसत नसतील, तुमच्या मागे तुमची चांगली किंवा वाईट चर्चा होत नसेल, याचा अर्थ काय, तर आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. आपण कुठे आहोत, डबक्यात आहोत. म्हणजे काय असतं डबकं, एका ठिकाणी स्थिर थांबलेलं असतं. तर आपल्याला तिथून उठून कुठे जायचंय, नदीत. नदीचं पाणी कसं असतं, स्वच्छ आणि प्रवाहित असतं. तर माझं पहिलं सूत्र तुमच्यापैकी कोणाला पटलं का, आवडलं का? म्हणून मी हॅपी मॉर्निंग म्हणते. म्हणजे हॅपी मॉर्निंग म्हटल्या पहिल्यांदाच कोणाला आपण भेटतोय, पहिल्यांदाच कोणाशी बोलतोय, हॅपी मॉर्निंग पहिला शब्द टाकला की लगेच त्यांना असं होतं, अरे काय बाई आहे, मी दुपारी फोन केलाय आणि हॅपी मॉर्निंग म्हणते. ओके, ठीक आहे. यस. आता बघा, माझ्याकडे ना फार तत्वज्ञान नाहीये, मला फार असं तत्वज्ञान बोलता पण नाहीये, सांगता पण नाहीये. मी टू द पॉइंट बोलते. थोडक्यात सांगणारे, फॉर्म्युला सांगणारे आणि तेवढ्या फॉर्म्युलावर फक्त काम करायचं. आजूबाजूचं खूप आहे एक्सप्लेनेशन देण्यासाठी, जे तुम्ही रोजच तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवतात आणि रोजच तुम्ही ते न्यूजपेपरमध्ये ऐकतात, वाचतात, बघतात. ज्या काही घटना, दुःख जशी काही परिस्थिती आपल्या आजूबाजूला सुरू आहे, तर त्या परिस्थितीची जाणीव मी तुम्हाला करून देणार नाहीये, कारण ऑलरेडी त्या परिस्थितीमधूनच आपण सगळेजण जात आहोत. तर आपल्याला तिथूनच बाहेर पडायचंय की नाही, यस ऑर नो? रोज तुम्ही न्यूजपेपरला किंवा आपल्या मोबाईलवर पण आजकाल न्यूज येतात किंवा टीव्हीला आपण ऐकतो, तर अतिशय चुकीच्या घाणेरड्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. त्या आपल्याही आयुष्यात असतील, आपल्या आजूबाजूलाही असतील, व्हॉट एव्हर, तर त्या सगळ्या आपल्याला माहिती आहे. आता तिथून आपल्याला बाहेर पडायचंय, त्याच्यासाठी काही फॉर्म्युलाज इथे मिळणार आहेत. आणि सॉरी, मी काल खोटं बोलले तुमच्याशी की तुम्हाला काही होमवर्क वगैरे नसणार आहे, पण तुम्हाला होमवर्क असणार आहे. कोण कोण रेडी आहे होमवर्क करायला? होमवर्क म्हणजे काय की तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करायची. असं अलगद तुमच्या जिथे तुम्ही आहात दुःखात, तिथून अलगद तुम्हाला सुखात यायचंय आणि खूप इझी प्रोसेस आहे. कोण कोण रेडी आहे? येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ओके, सो पहिला फॉर्म्युला आपण बघितला की जर आपल्यावर कोणी हसत नसेल, आपल्याबद्दल आपल्या मागे चांगली किंवा वाईट चर्चा होत नसेल, याचा अर्थ आपण डबक्यात आहोत. आपण स्वतःवर विचार करायला हवा, आपण स्वतःवर काम करायला हवं, ना की इतरांवर. ठीक आहे, तर हॅपी मॉर्निंग म्हणून सुरुवात करा. ओके, आता तुम्ही वही घेऊन बसलेला असाल तर वहीमध्ये सगळ्यात आधी डेट लिहायची आहे आजची. ओके, आणि आपलं पहिलं वाक्य आपल्याला लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. येस, हॅपी मॉर्निंग. वहीमध्ये आजची डेट लिहायची आहे, रेकी सेशन डे 2, आणि पहिलं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आणि दुसरं वाक्य लिहायचं आहे, चमत्कार, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. लिहिलं दुसरं वाक्य, चमत्कार ऑब्लिक मिरॅकल्स ऑब्लिक जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. सो हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात फुल्ली मॅजिकल असणार आहे, पूर्णपणे मॅजिकल. तुम्हाला इतका मॅजिकचा अनुभव येणार आहे. कुणाला जे हे सेशन कॉन्शियसली ऐकत आहेत, समजून घेत आहेत आणि याच्यावर काम करणार आहेत. ठीक आहे, इकडे मोबाईल सुरू करून ठेवलाय सेशन आणि इकडे घरात टीव्ही सिरियल सुरू आहे, मग काहीच मिरॅकल तुमच्या लाईफमध्ये होणार नाही या 10 दिवसात. पण यस, तुम्ही काहीतरी ऐकत आहात, मी सांगते ते, आणि त्यावर काम करत आहात तर होती. ठीक आहे, यस. तर मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा जीवनाची शिल्पकार. आणि दुसरा आहे, चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतील जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके,
आता बघा, काल आपण रेकीची ओळख केली. मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येकाच्या आत या ठिकाणी, तळ हातातल्या या ठिकाणी रेकी ऊर्जा आहे. ती सुप्त आहे, नॅचरल फॉर्ममध्ये आहे प्रत्येकाकडे. ती ॲक्टिवेट करायची आहे. अजून काय सांगितलं दुसरं, की रेकी ही महाशक्ती आहे, सर्व शक्तींची जननी आहे. ठीक आहे. मग आता तिला जर आत्मसात करायचं आहे तर काय करावं लागेल? गढूळ पाण्याचं मटकं आज आपण आहोत, त्याला हळूहळू हळूहळू स्वच्छ करावं लागेल. असं एकदम नाही होणार. तर ही प्रोसेस आपण करणार आहोत, कारण त्याशिवाय रेकी आपल्याला आत्मसात होणार नाही. ठीक आहे. अजून एक काय सांगितलं, की ही जी प्रोसेस आहे, ही जी जर्नी आहे ती आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे. त्याच्यामुळे काय करावं लागणार आहे? आपल्याकडे जो इकडे लेफ्ट ब्रेनमध्ये लॉजिकल क्वेश्चन असतो, रिझनिंग पॉवर असते आपल्याकडे, ॲनालिटिकल जो ब्रेन असतो, लॉजिकल ब्रेन, तो या सेशनला येताना जरा बाहेर काढून ठेवायचा. ठीक आहे. इथे आपलं लॉजिक लावायचं नाही. जिथे लॉजिक लावलं तिथे चमत्कार घडत नाहीत. कारण महाशक्ती आहे ना. स्वामींना तुम्ही मानता, कसं शरणागत होतात तसं इथे व्हावं लागणार आहे. प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. आपला माईक चालू नका करू. इथे एक माझा जो हे असतो ना, ते ब्रेक होतं आणि रेकॉर्डिंग पण डिस्टर्ब होते. ठीक आहे. येस. या सेशनला येताना आपला लॉजिकल ब्रेन बाजूला काढून ठेवायचा. असं कुठे असतं का? असं जर तुम्ही म्हटलं तर कधीच तुमच्या आयुष्यात मॅजिक होणार नाही. तर असे काही काही फॉर्म्युलाज मी देणार आहे जे तुम्हाला पटणार नाही, तुमच्या तत्वातले नाही आहेत सध्या, पण पुढे पटतील उद्या परवा. तर तरी काय करायचं आज? इट्स ओके. एक दिवस त्याच्यावर काम तर करून बघा, मॅजिक आपोआप दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तर इथे ही स्पिरिच्युअल जर्नी असल्या कारणाने आपलं लॉजिक इथे आपण लावू शकत नाही. मला असं विचारलंय आपल्याचपैकी अनेकांनी म्हणजे अगदी 2-3 जणांनी, तुमची काय गॅरंटी की तुमचं सेशन केल्यावर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? तुमची काय गॅरंटी मी दिलेले फॉर्म्युलाज तुम्ही 100% प्रामाणिकपणे अप्लाय करणार? साधं सूत्र आहे. ठीक आहे. मी कोणाचीच गॅरंटी घेत नाही, कारण ही स्पिरिच्युअल जर्नी आहे. मला कुणाच्या कर्मांमध्ये जायचं नाही. रेकीमध्ये काय आहे माहिती आहे? रेकी कुणालाही न मागता द्यायची नाही. ठीक आहे. रेकी कुणालाही न मागता द्यायची नाही. विदाऊट एनर्जी एक्सचेंज द्यायची नाही. ठीक आहे. सो मी रेकी आत्ता देतच नाही आहे तुम्हाला. मी ज्या दिवशी तुम्हाला रेकी देणार आहे त्या दिवशी तुम्हाला रीतसर आधी नियम तत्व सांगितले जातील आणि तुम्हाला रीतसर मला मेसेज टाकायचा आहे, माझं नाव, माझं वय, मला रेकी दीक्षा द्या किंवा मला रेकी हिलिंग द्या. हे तुम्ही माझ्याकडे मागणार, त्यावेळेलाच मी तुम्हाला देणार. ठीक आहे. आता इथून पुढे जे फॉर्म्युलाज आपण बघणार आहोत, गणित बघणार आहोत आयुष्य सुंदर करण्याची, तर तिथे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी कुणाचीच गॅरंटी घेत नाही, कारण तुम्ही किती प्रॅक्टिस करणार, तुम्ही किती शरणागत होणार हा तुमचा प्रश्न आहे. मी देते 100% देणार हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न इथून पुढे जे लोक स्क्रीनवर उपस्थित आहेत त्यांनी विचारू नका. ज्यांनी विचारले त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. ठीक आहे. आता रेकी जी आहे ती आपल्याला न मागता न विचारता द्यायची नाहीये आणि रेकी आत्मसात करण्याच्या आधी गढूळ पाण्याचं मडकं खाली करायचंय का? कारण ज्या वेळेला आपण समोर रेकी पास करत आहोत त्यावेळेला गढूळ पाण्याचं मडकं आपण काल पाहिलं, नळ सोडला तर काय होतंय, आधी ते गढूळ पाणी बाहेर येते. म्हणजे आपण समोरच्याला हील करायला जातोय, पण काय होतंय, समोरच्याला उपचार करायला जातोय, पण काय होतंय, आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडते. सगळ्यात पहिले काय होतंय, आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडते. मग इथे आपण कर्मांमध्ये अडकतो. ठीक आहे. तर साईड इफेक्ट्सचा जो विषय चालू होता
तर साईड इफेक्ट नाही होत, पण इथे कर्मांच्या फेऱ्यात आपण अडकतो. ज्या वेळेला आपण कुणाला तरी रेकी हिलिंग करतो त्यावेळेला त्या हिलिंगसाठी लागणारा वेळ कोण आपल्याकडे येऊन रेकी मागेल हे ठरलेलं आहे. हा कर्मांचा प्रारब्धाचा विषय आहे. एखाद्या सिच्युएशनसाठी ज्या वेळेला आपण रेकी देत आहोत, रेकी हिलिंग करत आहोत, तर आपोआप इथे सेन्सेशन येतात, ॲक्टिवेट होते, आपल्याला जाणवतं आणि त्या व्यक्तीसाठी, त्या आजारासाठी, त्या बिझनेससाठी, त्या मानसिक भावनिक स्थितीसाठी ज्याच्यासाठी हिलिंग करत आहात त्याला किती ऊर्जेची गरज आहे हे रेकी शक्ती ठरवते आणि तेवढ्याच सेन्सेशन, तेवढाच वेळ त्या वेळेलाच तुमच्या इथे तयार होतात. ठीक आहे. तर मग रेकी मी कुणाला द्यायची, कधी द्यायची, किती वेळ द्यायची, कशी द्यायची हे आपल्या हातात नाही. ठीक आहे. ओके. आता बघा, तुम्ही सगळेजण आहे ना, बऱ्यापैकी आपण 30 किंवा 30च्या पुढचे आहोत एज जर बघितलं तर. मग आता तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही जबाबदाऱ्या असतील ना, काही ना काही म्हणण्यापेक्षा बरंच काही असतील, बरोबर आहेत. आता वही पेन घेतली तुम्ही, तर आता ना तुम्हाला काय करायचंय, तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्यात पटापट. आता मी तुम्हाला टायमर इथे लावते आणि एक 5 मिनिटाचा वेळ देते, बरोबर. ठीक आहे. हे बघा, आज हे प्रॅक्टिकल जे कुणी करतील त्यांना आजच मॅजिकचा अनुभव होईल. तर नुसतंच ऐकत बसू नका, कंपल्सरी आत्ता इथे प्रॅक्टिकल करायचं आहे. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला लिस्ट करायच्या आहेत, ज्या पण काही असतील. यस लिहायचे प्रत्येकाने. बाकीचे कॅमेराज बंद आहेत, शक्य असेल तर कॅमेरा सुरू करा, तुम्हाला एक वेगळी एनर्जी नक्की जाणवेल. सॉरी मॅडम, माझा मोबाईल काय. ओके, व्हेरी गुड. राजश्री, संगीता, प्रियंका लिहित आहेत. छान, गुड गर्ल, गुड गर्ल. असाच होमवर्क वेळच्या वेळी केला ना की बरं असतं. मुक्ता, शुभांगी, माधुरी, चला लिहा लिहा. 2 मिनिट झालेले आहेत, अजून 3 मिनिट आहेत. सविस्तर सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. काय काय करायला लागतं घरात, नवऱ्याची जबाबदारी, मुलाची, मुलीची, सुनेची, नातवंडांची, जावयाची, घराची, दुकानाची, नोकरीची, काय काय जबाबदारी आहे, प्रत्येक जबाबदारी लिहून काढायची आहे. छान, बऱ्यापैकी मैत्रिणी लिहित आहेत. गुड. अगदी किरकोळ वाटणारी सुद्धा प्रत्येक जबाबदारी लिहायची आहे. अश्विनी, तुम्ही जिज्ञासा गुरुकुलम ग्रुपमध्ये जर असाल तर मग तिथे कालची रेकॉर्डिंग ऑलरेडी अपलोड केलेली आहे, म्हणजे त्याची लिंक त्या ग्रुपमध्ये दिलेली आहे. आपलं यूट्यूब चॅनल आहे जिज्ञासा गुरुकुलम, तिथे रोजच्या सेशनची लिंक, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, अपलोड केलेली असणार आहे. ठीक आहे. तर शक्यतो सेशन लाईव्ह करा, लाईव्हची ऊर्जा एक वेगळी असते. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप सोप्या पद्धतीने इतरही लोक त्यांच्या दुःखातून बाहेर पडू शकतील. लास्ट 1 मिनिट.
ओके, हरकत नाही. ठीक आहे, टाइम अप, टाइम अप, स्टॉप स्टॉप स्टॉप. चलो, लिहिल्या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या. ओके, आता बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला आजच सांगितलं, मला फार काही तत्वज्ञान सांगता येत नाही, मला स्वतःलाही ते जमत नाही. अगदी सिंपल छोटे छोटे फॉर्म्युलाज आहेत ते तुम्हाला देणार आहेत आणि 100% वर्क करणारे आहेत. फक्त तुमचं लॉजिक बाहेर काढून ठेवावं लागेल. लाईफचं फॅक्ट आहे ते तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. ओके, असं काहीच नाही आहे की जे तुम्हाला माहीत नाही असं काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे, असं अजिबात नाही. सगळं तुम्हाला माहिती आहे. प्रॉब्लेम छोटासा आहे, एकच आहे आणि तो मोठा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर देतो. प्रॉब्लेम छोटासा आहे, मुंगी एवढाच आहे, पण हत्ती एवढा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर देतो. प्रॉब्लेम असा आहे, माहिती सगळं आहे, कळतं सगळं पण वळत नाही. बरोबर आहे, कळतं सगळं पण वळत नाही. लॉट्स ऑफ सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह आहे, इतके तुम्हाला वेगवेगळे रील्स समोर येतात आणि तुम्ही दिवसभर ते रील्स बघतात. तासन तास कधी त्याच्यात निघून जातो अजिबात कळत नाही. मग एकाचा व्हिडिओ समोर आला की रिलेटेड दुसरा व्हिडिओ समोर येतो. मग चला हा काय सांगतोय हे पण बघू, ही काय सांगते हे पण बघू. असं करत 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 खूप वेळ निघून जातो आणि लक्षात येतं, अरे मुलांना शाळेतून आणायची वेळ झाली, अरे 4 वाजले, दुपारच्या चहाची वेळ झाली, अरे संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली, है ना. काहीतरी या पद्धतीचा सीन असतो आपल्या प्रत्येकाच्या घरात. आपल्याला मग लक्षात येतं. आणि जे रीलमध्ये बघितलंय, यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे, ती इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. ओके, इन्फॉर्मेशन सगळ्यांकडे आहे, ज्ञान नॉलेज सगळ्यांकडे आहे, पण ते अप्लाय करता येत नाहीये. कळतंय पण वळत नाहीये. ठीक आहे, तर मी तुम्हाला वेगळं काही सांगणार नाहीये, जे तुम्हाला माहिती आहे तेच सांगणार आहे. नाहीतर नंतर म्हणू नका डे 10ला तुम्ही काय वेगळं सांगितलं. फक्त तुमच्याकडून ते प्रॅक्टिकली करून घेणार आहे. ओके, काय सांगितलंय, लॉजिक बाहेर ठेवा आणि फॅक्ट ऐका. ठीक आहे, आणि ते फॅक्ट जर तुम्हाला पटलं तर तुमची लाईफ बल्ले बल्ले आजपासून. ठीक आहे, आता मुक्ता तुमचा माईक सुरू करा आणि जर साधारण 1-2 तुमच्या जबाबदाऱ्या वाचून दाखवा. तुम्ही काय काय लिहिलंय. एकच मिनिट, मी फक्त दरवाजा बंद करते, आवाज येतोय बाहेरचा थोडासा. पृथ्वीराज नावाने कुणीतरी जॉईन आहे. छोटीशी मुलगी बसली आहे. कुठून आहेस बाळा तू आणि तुझं नाव काय. मी पहिला क्लास तुमच्याकडे केलेला आहे. अच्छा, ऐकायला येते. हा, तर मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं माझी नात करणार आहे, तर तिच्यासाठी मी आज हे केलेलं आहे. ती बसलेली आहे. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि तिचे प्रॉब्लेम तुम्ही ऐका. तिने लिहिलेले आहे, फक्त तुम्ही ऐका. चल वाच. अभ्यासात प्रगती करणे, छोट्या भावाला सांभाळणे, जोरात बोल. माझे आजी आजोबा मला सांभाळतात, मला त्यांना सांभाळायचं आहे. तिला थोडा मम्मी पप्पांचा डॅडीचा प्रॉब्लेम आहे. दोघंही तिच्या जवळ राहत नाहीयेत. ओके, ती आमच्या जवळ आणि तिचा छोटा भाऊ. ओके, येस. बघा असे खूप प्रॉब्लेम आहेत. ओके, ठीक आहे, माईक बंद कर बाळा तुझा. नाही, आधी तुझं नाव तर सांग. वर्धिनी नाव सांग. वर्धिनी. पूर्ण नाव. वर्धिनी. वर्धिनी. ओके, ठीक आहे. आणि कितवीत आहेस तू. 6वी. ओके, यस, गुड. चलो, आता माईक बंद कर. खूप प्रॉब्लेम आहेत असे आपल्या आजूबाजूला. 6वीत आहे आणि आजी आजोबांकडे राहावं लागतंय, आई वडील सोबत राहत नाहीयेत तिच्या. भयंकर आहेत प्रॉब्लेम समाजात. आता मला ना त्या विषयावर बोलायचंच नाहीये, मला फक्त सोल्युशनवर काम करायचंय. ठीक आहे, मुक्ता 1-2 तुमच्या जबाबदाऱ्या वाचून दाखवा. काय लिहिल्या आहेत. माझी मुलगी लहान आहे, तिची जबाबदारी आहे घरची. म्हणजे मी, माझे आई वडील किंवा माझा नवरा, ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
आणि मुळात स्वतःची जास्त पण जबाबदारी आहे की आपली तब्येत कशी चांगली राहील, कारण आपली तब्येत चांगली असेल तरच आपण बाकी सगळ्यांचं करू शकतो. कारण एखाद वेळेला असं काहीतरी इन्सिडेंट होतो. ठीक आहे, स्टॉप. म्हणजे येस, नेक्स्ट आता कोण बोलेल? अजून 1-2 जबाबदारी ऐकू आपण. प्रियंका, पिंक ड्रेस मध्ये बसलेला आहात प्रियंका. आवाज हा, येस, बोला. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. मी माझ्या मध्ये लिहिलंय, सर्व स्वतःसाठीच लिहिलेलं आहे की सकाळी लवकर उठणे होत नाही. तर ती एक माझी जबाबदारी समजते की सकाळी लवकर उठायचंय. कुठून आहात तुम्ही? मुंबई वेळेपार्ले. ओके, ठीक आहे. माईक बंद करा तुमचं. सारिका, तुमचं माईक सुरू करा. हा, तुम्ही काय जबाबदाऱ्या लिहिलाय वाचून दाखवा. एक तर घर नीट सांभाळायचंय. माझ्या मिस्टरांना जॉब नाहीये, त्यासाठी त्यांना थोडस हेल्प करायची मला. नंतर मी बिझनेस करते छोटासा, घरून स्टार्ट केलाय, तो एक्सपांड करायचा आहे मला. ओके, मुलाचं शिक्षण आहे, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं. ओके, ठीक आहे. चलो, माईक बंद करा. निलेश म्हणून जॉईन आहेत, तुमचं माईक सुरू करा आणि जबाबदाऱ्या काय आहेत ते वाचून दाखवा. 1, 2, 3. जे कॉमन जबाबदारी असतात तुमचा आवाज नीट कळत नाही, काय बोलताय? हा, डिस्कनेक्ट करा ब्लूटूथ. थोडं माझा व्यवसायाचा इश्यू झालाय गेले 6-7 महिने, ते आहे. आणि ज्या नॉर्मली ज्या सर्वांच्या जबाबदाऱ्या असतात, जसं कुटुंबाची जोपासना करायची, म्हणजे पैसा आला, आरोग्य आलं, त्यानंतर शिक्षण वगैरे मुलांचं, या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करायची. कल्याणला. आणि नाव काय, आडनाव काय? निलेश पोपळे. ओके, चलो, आता माईक बंद करा. ठीक आहे. आता आपण काय केलं, जबाबदाऱ्या लिहिल्या, ठीक आहे. पण तुमच्यापैकी काही जणांनी तुमच्या समस्या लिहिल्या आहेत. ओके, आणि मे बी एखादं सेशन केलं असेल प्रियंकाने, त्याच्यामुळे मला अपेक्षित उत्तर त्यांनी पहिलाच दिलं. येस, व्हेरी गुड. म्हणजे मागचं सेशन तुम्ही विसरला नाही आहात. आता बघा, आपण या जबाबदाऱ्या लिहिल्या. आता फॅक्ट काय आहे? आता शुभांगी, माईक सुरू करा आणि मला सांगा की आत्ताचा जो क्षण आहे, इथून नंतर, मयुरी तुमचा माईक बंद करा. आत्ताचा जो क्षण आहे याच्या 5 मिनिटांनंतर तुम्ही जिवंत असणार याची 100% गॅरंटी तुम्हाला आहे का? नाहीये. ठीक आहे. आत्ताचा सेकंद याच्या नंतर 3ऱ्या सेकंदाला तुम्ही जिवंत असणार ही गॅरंटी तुम्हाला आहे का? 100%. नाही, ती गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. नाही. किती गुड गर्ल आहात तुम्ही, आणि तुम्ही सगळ्यांच्या वतीने म्हणताय कोणीच नाही देऊ शकत ही गॅरंटी. बरोबर आहे. मग हे फॅक्ट का नाही स्वीकारत आपण? आता तुमचं माईक बंद करा. प्रत्येकाला माहिती आहे की आत्ताचा जो क्षण आहे याच्या नंतर येणारा लगेच दुसरा जो सेकंद आहे त्यावेळेला मी जिवंत असेल की नाही ही गॅरंटी कुणालाच नाहीये. मग आपणच नसणार आहोत तर त्या जबाबदाऱ्यांचं ओझं कशासाठी? सोपा फंडा आहे, काही खूप मोठं तत्वज्ञान नाहीये, फक्त ऍक्सेप्ट करता येत नाहीये, एवढाच प्रॉब्लेम आहे. आता हा जो ऍक्सेप्टन्स आहे ना, या 10 दिवसात येणार आहे आणि ऑटो पायलट मोडवर पण जाणार आहे. त्यासाठी रोज सेशनला यावं लागेल. कोण कोण येणार? आता बघा, अजून एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते. तुम्हाला एवढं कळतंय की आत्ताच्या नंतर 2ऱ्या सेकंदाला जर मी जिवंतच नसणार आहे तर त्या जबाबदाऱ्या आल्या कुठून? बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे?
की नाव, फॅक्ट काय आहे, ट्रूथ काय आहे, सत्य काय आहे, नाव. भूतकाळ पण काही नाही, भविष्यकाळ पण काही नाही, फक्त वर्तमान काळातला हा श्वास एवढाच सत्य आहे. याच्यानंतर येणारा श्वास पण सत्य नाहीये. मग आपल्याला आजपासून काय करायचं, नाव मध्ये जगायचंय. आत्ता काय प्रॉब्लेम आलाय, इट्स ओके. पहिला शब्द काय आला पाहिजे तोंडातून बाहेर, इट्स ओके. बाकी काहीच नाही. नाहीतर असे ढिगाऱ्याने माझ्याकडे केसेस आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की नाव मध्ये जो क्षणभर असतो, जो मिनिटभर असतो किंवा जो 2 मिनिट असतो, त्यावेळेला असा काही डिसिजन लोक घेतात की सगळं होत्याचं नव्हतं होतं. यस ऑर नो? आहेत की नाही असे इन्सिडंट आपल्या आजूबाजूला, की तो एकच क्षण महत्वाचा असतो. काळ आलेला नसतो, वेळ आलेली असते आणि ती वेळ मारून नेता येत नाही आणि मग काळ आपल्याला घेऊन जातो. असे असंख्य उदाहरण आपल्या आजूबाजूला आहेत. तर नाववर आपला कंट्रोल पाहिजे. वर्तमान काळात आपल्याला जगता आलं पाहिजे. हे आपण या 10 दिवसाच्या प्रवासात शिकणार आहोत इझिली. तुम्हाला ते जमणार आहे जर तुम्ही फॉलो केल्या काही गोष्टी. तर मग आता नावमध्ये कसं जगायचं आणि आजचा दिवस कसा आनंदात घालवायचा. कारण रेकीचे काही प्रिन्सिपल आहेत, काही तत्व आहेत. ती दीक्षा घेण्यापूर्वी, इथलं ॲक्टिवेशन करण्यापूर्वी तुम्ही जर 10 दिवस क्लास केला आणि रेकीची दीक्षाच जर तुम्ही घेतली नाही तर मग काही अर्थ नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन ढिगाऱ्याने आहे यूट्यूबवर, ठीक आहे. पण रेकी काय करते, आपल्या आयुष्याला स्पीड देते. अजून काय करते माहिती आहे तुम्हाला, काल नाही सांगितलं आता सांगते. रेकीची दीक्षा आपल्या या जन्मीतले कर्म, बॅड, कळत न कळत झालेले, बोलण्यातून केलेले, कृतीतून केलेले आणि मागच्या कुठल्याही जन्मातले बॅड कर्म, कळत न कळत केलेले, वाणीतून बोलण्यातून केलेले, कृतीतून केलेले नष्ट करते रेकीची दीक्षा. आणि मग असं होतं, हॅपी मॉर्निंग, आणि मग असं होतं की दीक्षा झाली आणि हे मॅजिक झालं, दीक्षा झाली आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, किती वर्ष जुना प्रॉब्लेम होता, असे मेसेज आणि फोन यायला लागतात. कारण हे फॅक्ट आहे, रेकीचं हे काम आहे. मागचे सगळे कर्मा, बॅड कर्मा निघून गेल्यामुळे आपल्या लाईफमध्ये स्पीड येतो. मग रेकीला आत्मसात करायचं असेल तर काही तत्व आहे आणि त्यातलं हे एक तत्व आहे की ॲक्सेप्टन्स, सत्याचा स्वीकार करा. आता स्वीकार कसा करायचा, छान ताट बसा बरं, ती वही पेन बाजूला ठेवा, मस्त दीर्घ श्वास घ्या 3 वेळेला आणि 3 वेळेला तो सोडा. डोळे बंद करायचे, ताट बसायचं, जाणीवपूर्वक खोलवर श्वास घ्यायचा आहे आणि असं छान आता प्रॅक्टिकल करायचं आहे. अगदी मी करते तसं. तुम्ही लाजलात तर तुमची प्रगती होणार नाही. 3 वेळेला श्वास घेतला आणि सोडला की डोळे उघडायचे आहेत, बाहेर यायचं आहे. आपण जिवंत आहोत याची खात्री करून घ्यायची आहे. आलात बाहेर, उघडले तुमचे डोळे, ठीक आहे. आता एक फॅक्ट आहे जे तुम्हालाही माहिती आहे. मी काय सांगितलं, मी नवीन काहीच सांगणार नाही, जे तुम्हाला माहिती आहे तेच सांगणार आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जगभरात जेवढ्या लिव्हिंग बीइंग आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत, प्राणी, पक्षी, कीटक, ह्युमन बीइंग, माणूस, हे प्रत्येक सेकंदाला करोडोने या जगाला टाटा बाय बाय करतात. बरोबर आहे. प्रत्येक सेकंदाला तुम्ही गुगल सर्च करा, आत्ताचा रेट काढा की पृथ्वीच्या पाठीवरून असे करोडो सजीव आहेत. त्याच्यात सगळेच आले, माणूस पण आला, कीटक पण आले, प्राणी पण आले, पक्षी पण आले, फुलं पण आले, पानं पण आले, झाडं पण आले. असे कितीतरी लोक, करोडो लिव्हिंग बीइंग आहेत की जे आयुष्य त्यांचं संपतं, ते सोडून जातात. बरोबर आहे. मग आज सकाळी जर तुम्हाला जाग आलेली आहे, आजचा दिवस, आजचा सूर्योदय जर परमपिता परमेश्वराने, स्वामी, माता राणी, ज्यांना तुम्ही मानतात
त्यांनी जर आजचा सूर्योदय तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुमच्या घरात एखाद्याच्या मृत्यू झाल्याचा आक्रोश नाहीये, तर आजची सकाळ, आजचा दिवस तुमच्यासाठी सेलिब्रेशन असायला हवा की नको? त्या सेम टाइमला ज्या वेळेला तुम्ही सकाळी जागे होतात, त्या सेम टाइमला इतर कुणाच्या तरी घरात एखादा मृत्यू झालाय आणि तिथे आक्रोश आहे की नाहीये? फॅक्ट. पण ते दुःख, त्या वेदना आज या क्षणाला, या नाऊ मध्ये तुम्हाला मिळालेल्या आहेत का? नाही. मग तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे की नाही? आणि आपण म्हणतो इतकी संकट येत आहेत, देवाचं माझ्याकडे लक्षच नाहीये. तो बिचारा कुणाला बघणार? आणि आपल्या इतक्या फालतू कंप्लेंट्स असतात. आत्ता तुम्हाला कळेल ह्या 10 दिवसात. हो, फालतूच. आपल्याला खूप मोठं वाटतं एखादं आपलं टेन्शन, पण तुम्हाला आत्ता कळेल की किती ते निगोशिएबल आहे, म्हणजे निग्लेक्टेड आहे ते टेन्शन. तर आता एक प्रॅक्टिकल करायचंय. असं समजायचंय असं तुम्ही झोपलेले होतात आणि आत्ता उठून बसलेले आहात. ठीक आहे? माय गॉड, मी जिवंत आहे. करा बरं असं थोडंसं करायचंय. जो लाजला तो संपला, मग काही तुमची प्रगती होणार नाही. माय गॉड, मी जिवंत आहे असं छान स्वतःला स्पर्श करा, प्रेम करा स्वतःला आणि म्हणा थँक्यू. आजचा दिवस मी सेलिब्रेट करणार. आज मी जिवंत आहे, मला आजचा दिवस मिळालेला आहे. अरे, एक गोष्ट आपली राहिली, एक गोष्ट मिस केली आपण. शेजारी बघा बरं, आहे का गेला? अरे, हा पण जिवंत आहे. इकडं पण बघू, हा पण जिवंत आहे. वाव, सगळे जिवंत आहे माझ्या घरात. मग आज तर पक्का पार्टी बनती बॉस. यस ऑर नो? तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग वाटेल, पण ओव्हर ऍक्टिंग नाहीये, हे फॅक्ट आहे. हे जर तुम्ही आत्मसात केलं, हे जर तुम्ही अंगीकारलं, तर रोजचा दिवस बल्ले बल्ले आहे. तुम्ही जे म्हणतात ना, बिझनेसचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे, काहीच नाहीये. ह्या 10 दिवसात कळेल तुम्हाला. पण हे प्रॅक्टिकल करावं लागेल, नाहीतर मग तुमचं रोजच नाही असंच आहे. अरे, किती दिवस, किती ते यूट्यूबवर मोटिवेशनल स्पीकर आहेत, किती गल्लोगल्ली भागवत सप्ताह होतात. आणि काय करतो आपण तिथे माहिती आहे का? प्रवचन असतात, काय काय असतं ते, भागवताचे सप्ताह असतात, खूप काही असतं ना. प्रवचनकार येतात छान, ते पांढरे भगवे कपडे घालून आणि आपल्याला ज्ञान देतात. खरंच छान ज्ञान देतात. ते आपल्याला आयुष्य जगण्याची ते कला शिकवतात. त्यांचं काम व्यवस्थित करतात. पण आपण काय करतो माहिती का? आज कृष्ण जन्म करायचा आहे, कुठल्या साड्या घालायच्या? आज कृष्ण विवाह सोहळा आहे, आज रामाचा जन्म आहे, आज दत्ताचा जन्म आहे, कुठली साडी घालायची, कुठलं मॅचिंगचं, त्याच्यावर काय काय पाहिजे ज्वेलरी, आणि मग हिने कुठली घातली, तिने कुठली घातली आहे, एवढं आपण त्या मंडपात जाऊन करतो. शिवपुराण ऐकताना पण तेच करतो, रामायण ऐकताना तेच करतो, महाभारत ऐकताना तेच करतो. आणि ते बाबाजी येतात, त्यांचं प्रवचन देतात, आणि काही लोक घेतात फी, काही लोक फी नाही घेत, ते निघून जातात. आणि आपले काय आहे ते 9चे 9 दिवस तिथेच एकमेकांशी तुलना करण्यात, साड्या बघण्यात, आणि ते छान डीजेवर गाणे बिणे लावतात, भजनं बिजनं लावतात, तिथे नाचायचं, आणि ते संपलं की संपलं. आपले प्रॉब्लेम आणि आपण आहोत तसेच आहोत. यस ऑर नो? तर बघा, पहिली गोष्ट क्लिअर करा, मी कुठलीच प्रवचनकार नाहीये, कुठलीच भागवतकार नाहीये, कुठल्या सिरियलची हिरोईन नाहीये की तुम्ही फक्त मला ऐकणार, बघणार आणि हे सेशन संपलं की तुमचे प्रॉब्लेम आणि तुम्ही. असं ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाहीये जिज्ञासा गुरुकुलमचा. ठीक आहे? मला ओनली असे सिरियस लोक हवे आहेत की ज्यांना स्वतःवर काम करायचं आहे, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आज चला ह्या न्यूमरोलॉजीकडे चला, उद्या त्या ज्योतिषाकडे जा, परवा त्या ब्राह्मणाकडे जा, त्याच्यानंतर कुठला रेकी हिलर आहे त्याच्याकडे हिलिंग मागा, कुठलं तर टॅरो रिडिंग करणार आहे त्याला प्रश्न विचारा. असं जर कायम करायचं असेल तर त्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म नाही. मग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यायचं जिज्ञासा गुरुकुलमच्या, आणि याला पर्सनलला हे टाक, त्याला पर्सनलला ते टाक. तर असे कामं करायचे असतील तर मी पण तुमच्यासाठी नाही आणि तो ग्रुप पण तुमच्यासाठी नाही, स्वतः बाहेर पडायचंय. ठीक आहे? प्रॅक्टिकल करावंच लागेल. उद्या सकाळी उठल्यावर
माय गॉड, मी जिवंत आहे हे म्हणावंच लागेल तुम्हाला. कोण कोण रेडी आहे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायला? कोण कोण रेडी आहे? नक्की? पक्का? यस, व्हेरी गुड. चलो, मग तुम्हाला हा फॉर्म्युला कळला. हे बघा, हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. प्रत्येकाच्या घरात कुणाचा तरी मृत्यू होणार आहे, कधीतरी होणार आहे. पण आज नाही ना झाला, मग आजचा दिवस तर सेलिब्रेट करायचा आहे आणि हे पण ऍक्सेप्ट करायचं आहे की होणार आहे. माझाही कधीतरी होईल, त्याचाही कधीतरी होईल, त्याचाही कधीतरी होईल, हे पण ऍक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे. आता एक काम करायचंय, तुम्हाला कळलं जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत का? मग नाही. जबाबदारी कुणाची घ्यायची आहे? फक्त आणि फक्त स्वतःची. बघा, तुमच्या आयुष्यात 3 गोष्टी आहेत. एक आहे मनी, तुमचा फायनान्स. दुसरं आहे रिलेशनशिप आणि तिसरं आहे हेल्थ. तुमच्याकडे जोपर्यंत मनी आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला विचारतील. बरोबर आहे. समजा तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला, काही झालं, तर तुम्हाला जॉब सोडून जर घरी बसावं लागलं, बेडवर जर तुम्हाला राहावं लागलं, तर काय होईल? जोपर्यंत बँकमध्ये बँक बॅलन्स आहे तोपर्यंत ही रिलेशनशिप कामात येईल. यस ऑर नो? मग ती बायको असेल किंवा नवरा असेल, मुलं असतील, मुली असतील, कोणी असेल, तुमच्या बँकमध्ये जेवढा दिवस बॅलन्स आहे तोपर्यंत तुमची रिलेशनशिप तुमच्या कामात येईल. तुमचं मेडिकलचं सगळं आणून देणं आणि तुमच्यासाठी एखादं केअरटेकर ठेवणं किंवा स्वतः करणं हे ते करतील. पण ज्या दिवशी तुमचा हा बॅलन्स संपेल त्या दिवशी तुमची रिलेशनशिप सुद्धा संपेल. हे फॅक्ट आहे आणि हे ॲक्सेप्ट करायचं एवढंच आहे. ठीक आहे. पण जर तुमची हेल्थ कायम व्यवस्थित असली, हेल्थ कुठली? मेंटल, इमोशनल आणि फिजिकल, या तिन्ही हेल्थ जर तुमच्या व्यवस्थित असल्या तर तुमची फायनान्शियल हेल्थ तुमच्या पुढे लोळण घालणार आहे. तुम्हाला मागण्याची गरज नाही. सतसत विवेक बुद्धी जागेवर ठेवा, रेकी वापरा, रेकी करा. तुमच्या इतर गोष्टींवर काहीच वाईट इम्पॅक्ट होणार नाही. तुम्हाला ना ब्लॅक मॅजिक झालंय, ना तुम्हाला नजर दोष आहे, ना तुम्हाला सर्पदोष आहे, ना पितृदोष आहे, काहीच नाहीये. रेकीमध्ये हे सगळं तुम्ही स्वतः बॅलन्स करू शकतात. ना नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायची गरज आहे, ना काहीच करायची गरज आहे. तुमच्या कुंडलीतले लोशो ग्रीडमधले प्रत्येक अंक, प्रत्येक ग्रह, प्रत्येक तत्व तुम्ही बॅलन्स करू शकतात. तुमचा ब्लॅक मॅजिक तुम्ही काढू शकतात पुढच्या लेवलला, तुमचा पितृदोष तुम्ही काढू शकतात पुढच्या लेवलला. बोलू नये पण बोलणं येतं. असंच एक इन्सिडेंट माझ्यासोबत झाला आणि हँग झालेलं होतं. असं इन्सिडेंट झाल्यानंतर माणूस हँग होतो आणि त्यावेळेला रेकी नव्हती झालेली. तर मला सांगितलं की नाही नाही पितृदोष आहे म्हणून हे झालं आणि मी वाहवत गेली आणि ती पितृशांती करून घेतली. भला मोठा तिथे 10,000चा इन्व्हेस्टमेंट केला आणि परिस्थिती जी आहे ती आहे. शेवटी रेकीने सगळं सावरलं. तर तुम्हाला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, हे बघा, ॲस्ट्रॉलॉजीच्या मी विरुद्ध आहे अजिबात नाही, न्यूमरोलॉजीच्या विरुद्ध आहे अजिबात नाही, सगळं माझंच आहे. मी पण हिंदू आहे, मी पण भारतीय आहे. पण तुमची माइंड पॉवरच्या पुढे कुठलंच शास्त्र नाही. जर तुम्ही ॲक्सेप्ट केलंय, तिने माझ्यावर ब्लॅक मॅजिक केलंय, तर तिने नाही पण केलं तरी तुम्हाला ते सिम्पटम्स दिसतील. हे फॅक्ट आहेत आपल्या ग्रुपवर. आत्ताही स्क्रीनवर काही जण असे आहेत. केलंय केलंय केलंय. अरे तुम्ही तर सबकॉन्शियस माइंडला, उद्या आपला टॉपिक आहे माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंड काय असतं, सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली बघणार आहोत, प्रॅक्टिकल करणार आहोत. तुम्ही तर सबकॉन्शियस माइंडला एवढं ट्रेन केलेलं आहे, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, माझ्या व्यवसायात प्रॉब्लेम आहे, माझ्या नोकरीत एवढे प्रॉब्लेम आहे. हे सगळं याला डिमांड दिलेली आहे, कमांड दिलेली आणि बाहेर तेच दिसतंय तुम्हाला. ओके. तर माइंड पॉवर रेकी सोबत तुम्हाला शिकवली जाणार आहे. शिकवली जाणार आहे म्हणजे मी आपली बडबड करणार आहे, ते इथे उतरत जाईल हळूहळू हळूहळू. येतंय लक्षात? सो जबाबदारी घ्यायची, पण कुणाची घ्यायची आहे?
फक्त स्वतःची. स्वतःची. जर तुम्ही मेंटली, इमोशनली आणि फिजिकली जागेवर आहात तर तुम्ही इतर सगळ्यांना सांभाळू शकतात, नाहीतर नाही. ठीक आहे, ओके, यस. त्याच्यानंतर दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट, कॉम्पिटिशन. फक्त आणि फक्त स्वतःसोबत. कॉम्पिटिशन फक्त स्वतःसोबत. तुमच्या नशिबातलं, तुमच्या भाग्यातलं एवढासा चपाती भाकरीचा तुकडा सुद्धा कोणीही घेऊ शकत नाही. मग तुम्ही जागे असा की झोपलेले असा, तुमचा बिझनेस तुमच्याचकडे येईल, तुमचं प्रमोशन तुमच्याचकडे येईल. त्याच्यामुळे असे रिकामे उद्योगधंदे आपल्या ग्रुपमध्ये करायचे नाही आणि कुठेच करायचे नाही, दुसरीकडे पण नाही करायचे. फक्त आणि फक्त स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवा. हे मी का बोलते, कारण कालच सांगितलंय हा आध्यात्मिक प्रवास आहे, ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे विथ सायंटिफिक. येतंय लक्षात? ठीक आहे. मग उद्या सकाळी कसं उठणार मुक्ताताई झोपेतून, सांगा बरं. वा, व्हेरी गुड. अजून नक्की ना? यस. पृथ्वीराज बाळा, तू सांग, तू कशी उठणार उद्या सकाळी? हा, लवकर उठायचं का उशिरा उठायचं तो प्रश्नच नाहीये. DMIT करा, सायंटिफिक रिझन सांगते कोण लवकर उठू शकतं आणि कोण उशिरा उठू शकतं. त्याचे पण सायंटिफिक रिझन आहेत आपल्याकडे. कधी उठायचं तो प्रश्न नाहीये, कसं उठायचं तो प्रश्न आहे. ठीक आहे, ओके, चलो ठीक आहे. खूप झालं आता लेक्चर, माझं प्रवचन. प्रॅक्टिकल करायचंय, वही घ्यायची हातात, पेन घ्यायचा आहे आणि आता तुमच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स लिहायचे. आता असं म्हणू नका प्रॉब्लेम्स नाही आहेत, आत्ता जे आहेत ते लिहायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स आहेत, आत्ताच्या लेक्चरवर जाऊ नका. जे तुम्हाला हवंय, प्रमोशन, नोकरी चांगली, बिझनेस चांगला, ठीक आहे, काय काय समस्या आहेत. मी तर माझी सगळी कर्तव्य करते पण घरात मला कोणी रिस्पेक्ट देत नाही, है ना. मी किती चांगली भाजी केली तरी आहो म्हणतात मीठ कमी, मुलगा म्हणतो तिखट झाली. दिवाळी येतं काय उद्या? भाजीला गेली मी तर मला भाजी महाग दिली, माझ्या शेजारी जी नंतर गेली तिला ती भाजी स्वस्त दिली. तर ही पण काय आहे, कंप्लेंट. समस्या लिहायच्या आहेत, कंप्लेंट लिहायच्या आहेत. आमची कामवाली वेळेवर येत नाही, आमचे आहो कुठे फिरायला घेऊन जात नाही, आमची ही मला समजून घेत नाही. काय काय कंप्लेंट्स आहेत. कुणाचं तरी माईक सुरू आहे, मयुरी कदम. उज्ज्वला ताई, असं कसं झालं, एकही कंप्लेंट नाही आयुष्यात? आहे ना मुलांची. मग लिहा, प्रॅक्टिकल करा. माझे गुडघेच दुखतात, माझे सांधेच दुखतात, मला हा आजार आहे. खूप प्रयत्न केले पण सक्सेसच मिळत नाही. ज्या पण समस्या ॲट प्रेझेंट आहेत, कारण सोल्युशन हवंय ना. प्रॉब्लेम्स लिहिले नाही तर सोल्युशन कसं मिळेल? माझं वजनच खूप वाढलंय, माझं वजनच वाढत नाही, मला हेअर फॉलच आहे, थायरॉइड आहे. ॲट प्रेझेंट जी समस्या आहे ती लिहून काढा. आमच्या सासूबाई अशाच करतात, आमच्या ननंदबाई अशाच आहेत, माझी जावच अशी आहे. प्रत्येक समस्या लिहून काढा, प्रत्येक कंप्लेंट लिहून काढा. जरा तुमचे ब्युटिफुल कलरफुल चेहरे मला बघू द्या. असे व्हिडिओज बंद करून नका बसू.
असं मस्त ते पेज भरलं पाहिजे कंप्लेंट्सने, कारण आहेत आपल्याकडे कंप्लेंट्स, है ना. लिहून काढा. एक मस्त फॉर्म्युला देते आज तुम्हाला. पटणार नाही पण ऍक्सेप्ट करावा लागेल. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत नाही होत, काही काही जणांना पटतं पण काही काही जणांना नाही पटत. पण मी आधीच सांगितलंय, जे पण सांगणार आहे ते फॅक्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे, कळतं पण वळत नाही. तर या क्लासमध्ये आपण वळून घेण्याची प्रॅक्टिस करणार आहोत. हां, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाहीये काल, जी तुमच्याशी मी खोटं बोलली आहे. कुठली? मी कुठलाच कोर्स घेत नाही 10 दिवसाचा. रेकी हा कोर्सच नाहीये. तर रेकी ही तुमचं आयुष्य सुंदर, सहज, आनंदी, समृद्धी करण्याची एक कला आहे, आर्ट आहे. ओके, रेकी कोर्स नाही. पण मी जर तिथे लिहिलंच नसतं कोर्स आहे तर कुणी आलं असतं का? नाही. सो हा एक आर्ट आहे, ही एक कला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अगदी इन जनरल आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की कुठलीही आर्ट कधी बहरून येते? ज्या वेळेला डेली बेसिसवर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करतात. बरोबर आहे. कुठलीही कला, मग ती रांगोळी असेल, मेहंदी असेल, मूर्ती घडवणं असेल, स्वयंपाक करणं असेल, है ना, ड्रॉइंग, पेंटिंग, कुठलीही कला, एखादं ड्रेस शिवणं असेल, शिवणकाम असेल, भरतकाम असेल, एनी आर्ट कधी बहरून येते? तर ज्या वेळेला तुम्ही डेली बेसिसवर कंटिन्यू कन्सिस्टंट प्रॅक्टिस करतात त्यावेळेला. झाल्या लिहून समस्या? सारिका, प्रियंका, ओके, थँक्यू. तर एका कलेवर आपण काम करत आहोत. रेकी कुठलाच कोर्स नाही, मला काही कुठले कोर्स शिकवता येत नाही. तर मी जी कला शिकवते आहे त्यावर प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे. चलो, झालाय टाइम अप. टाइम अप, स्टॉप. ओके, लिहिल्या प्रत्येकीने आपापल्या समस्या, कंप्लेंट्स. आता काय करायचं, तुमची जी नोटबुक आहे ना, त्या नोटबुकमधून ते पेज फाडायचंय. ठीक आहे. आता पेज कसं फाडणार? इथून हा जो जॉईंट आहे ना, इथून एवढी जागा सोडून ते पेज फाडा, नाहीतर एक कंप्लेंट अजून वाढेल की ह्या मॅडमने, ताईने, दीदीने ते पेज फाडायला सांगितलं आणि माझी वही कामातून गेली, अजून ते माझ्यावर येईल. त्याच्यापेक्षा आधीच सांगते, पेज कुठून फाडायचं? इथून नाही फाडायचं, इथून फाडायचं. जे कंप्लेंट्स लिहिलंय फार काळजी घ्यावी लागते बाबा, नाही तर मग तुम्ही लगेच म्हणतात तुमच्या नादात आम्ही ते फाडलं पण आमची वही लूप झाली. अजून एक तुमचं वाढेल तिथे रकाना कंप्लेंटचं. ठीक आहे, फाडलं पेज. जरा समोर घ्या पेज आणि वाचा बरं त्या कंप्लेंट्स. मनातल्या मनात. अगदी किरकोळ शुल्लक जी समस्या वाटते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, ती सगळी लिहायची आहे, वाचायची आहे. ठीक आहे. कुणाबद्दल तुम्हाला मनात राग आहे? अशी नाती आहे का हो तुमची की अगदी 10-12 वर्षापूर्वी हिच्यासोबत असं झालं होतं, या कारणावरून वाद झाला होता आणि त्या लग्नात ती दिसली, भेटली आणि तळपायाची आग मस्तकात गेली? आहे का असं? खोटं खोटं नाही नाही म्हणू नका, आहे असं मला माहिती आहे ना. हो, मला सांगा. यस, व्हेरी गुड, गुड गर्ल आहे सगळे. असं ऑनेस्ट राहायचं म्हणजे लाईफ मध्ये पुढे जाता येतं. बघा, मग आता हे सगळं एवढ्या वर्षाचं जुनं इथे आणि इथे ठेवून काय झालंय माहिती का? असे छान छान गेस्ट आले तुमच्या घरी. बीपी, शुगर, गुडघे दुखणं, मान दुखणं, बरोबर, थायरॉइड,
हिमोग्लोबिन, अजून काय हार्मोनल इम्बॅलन्स, त्याच्यामुळे पिरियड्सचे प्रॉब्लेम, ऍसिडिटी, हेअर फॉल, वेट लूज, अतिविचार करून सायनस आलेत हे सगळे पाहुणे. मला सांगा, ती तर तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. XYZ जो पण व्यक्ती असेल, तुमच्या रिलेशन मधला असेल, नातलगांमधला, तुमच्या फ्रेंड सर्कल मधला असेल, तुमच्या जॉबच्या ठिकाणच्या, बिझनेसच्या ठिकाणचा, रस्त्यात अचानक एखादा भेटलेला व्यक्तीसोबत पण लोक डोकं लावतात. इकडूनच का गेला, तिकडूनच का गेला, ब्रेकच का मारला, माझ्या गाडीला का ठोकलं, आणि असं इथे खोलवर असतं. त्याच्यामुळे काय होतं, हे सगळे पाहुणे आपल्या घरी आपण आपल्या शरीरात बोलवले, बरोबर आहे. याचा परिणाम काय झाला, मेडिसिनचा खर्च कुणाचा वाढला, कुणाचा खिशा पुन्हा हलका झाला, स्वतःचाच झाला की नाही. बरं, ती व्यक्ती आहे का अजून तिथे, ती तर तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन करून गेलेली आहे, बरोबर आहे. मग आता एक काम करायचंय, असं जे जुनं दुखणं आहे ना, तुम्ही म्हणाल काय गडे मुर्दे उखाड रहे हो, पण यस गरज आहे. जोपर्यंत हे गाडलेले मुर्दे आपण काढत नाही तोपर्यंत मूव्ह ऑन होता येत नाही. रेकी काय करते तर मूळ जे आहे, मूळ ते काढून फेकते, सिम्पटम्स नाही काढत. ठीक आहे, कालच सांगितलं, मेडिसिन डॉक्टर काय करतो, सिम्पटम्स काढून टाकतो. रेकी काय करते, मूळ काढून टाकते. तुम्ही म्हणाल आयुर्वेदा पण करतो, नाही, तो वेगळा भाग आहे. तिथे फक्त शरीरातले काढले जातात मूळ, इथे कर्मांमधले काढले जातात, इथे आत्म्यावर काम केलं जातं. ठीक आहे. सो असे पण ज्या समस्या आहेत की तिची आठवण मला येते, कधी कधी मी विसरण्याचा प्रयत्न करते, पण आठवतं आणि परत मी डिस्टर्ब होते, तर ते सगळं लिहायचं आहे. आणि काय करायचं, लिहिल्यानंतर असं समोर घ्यायचं, वाचायचं. ठीक आहे, घ्या समोर घ्या, प्रॅक्टिकल करायचं आहे. असं कागद घ्यायचं समोर, सगळ्या प्रॉब्लेमकडे बघायचं आणि म्हणायचं, आओ वेलकम, आओ वेलकम, मेरे पास टाइम कम, बैठ जाओ, साइड में बैठ जाओ. ठीक आहे. आता जे असे लोक आहेत की फार खुन्नस त्यांना द्यायची, अशी बॅड वर्ड्स द्यायचे, असं वाटतं ए देऊ याला, आता प्रत्यक्ष जाऊन देऊ शकतात का तुम्ही, नाही. मग कुठे देतात तुम्ही, मी सांगू, स्टेटस, व्हॉट्सअप स्टेटस. कुणाकुणाच्या आवडीचा जीवाभावाचा विषय आहे व्हॉट्सअप स्टेटस. अगदी खरंय. कुणाकुणाला आवडतं ते जाऊन परत चेक पण करायचं, वाचलेत का नाही. हा, यस, व्हेरी गुड. म्हणजे मस्त पॉइंट आहे. काल आपण काय बघितलं की आपल्याकडे श्वास मोजून दिलेले आहेत, पोहोचला की नाही, बरोबर. तर आपल्याकडे ज्या व्यक्तीसाठी ठेवलंय तिने बघितलंय का. हा, व्हेरी गुड. बघितलं की लगेच डिलीट करून टाकायचं, मेसेज पोहोचला आपला, असं. छान, व्हेरी गुड. मग आता असे जे जे लोक आहेत ज्यांच्यासाठी व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्याची गरज पडते, त्या सगळ्यांची नावं आणि ते समस्या इथे लिहायची, त्यांना इमॅजिन करायचं आणि ये बेधडक काय काय बॅड वर्ड्स द्यायची, प्रॅक्टिकली करायचंच आहे. ठीक आहे. आणि मग काय करायचं, असा आवाज आला पाहिजे बघा, आता असा मस्त आला का आवाज, करकरीत, टर टर टर, कागद फाडल्याचा असा आवाज आला पाहिजे. हा कागद असा फाडायचा, बारीक बारीक तुकडे करायचे आणि आपला क्लास संपला की याला काळेपेटी लावायची आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपमध्ये कंपल्सरी टाकायचा. तुमच्यासाठी आजपासून ग्रुप ओपन राहील. फक्त उद्योग करू नका, इकडची तिकडची लिंक तिथे टाकायची, इकडचे तिकडचे फॉरवर्डर मेसेज नो, मी लगेच रिमूव्ह करेल आणि नंतर कधीच जिज्ञासा गुरुकुलमचा तुम्हाला कुठलाच कोर्स करता येणार नाही. कोर्स तुम्हाला ढिगाऱ्याने भेटतील बाहेर, ठीक आहे, बट अपना कुछ खास आहे. वाटतंय का, वाटतंय की नाही. व्हेरी गुड. पेजेस फाडण्यात बिझी आहेत बाकीच्या मैत्रिणी, छान, कीप इट अप. शुभांगी ताई, फाडायचंय ते पेज आत्ता माझ्या समोर,
फाडायचंय. एक वही नवीन घ्यायची खास 50 रुपयाची. नवीन वही घ्यायची खास 50 रुपयाची. आणि ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी 30 दिवस ग्रुपला आली पाहिजे. हा नियम, ही सूचना कुणासाठी आहे? ज्यांना रेकीची दीक्षा घ्यायची आहे. हा होमवर्क जर तुम्ही करत नसाल तर मी तुम्हाला रेकीची दीक्षा देऊ शकत नाही. भले तुम्ही दक्षिणा दिली तरी रेकीची दीक्षा माझ्याकडून तुम्हाला मिळणार नाही. कारण का? रेकी सत्यनारायणाचा प्रसाद नाही की कुणालाही तो मी वाटेल. ज्याची पात्रता वाढेल काय होणार आहे? गढूळ पाणी हळूहळू कमी होणार आहे आणि स्वतःची पात्रता वाढणार आहे रेकीला कनेक्ट होण्यासाठी. नाहीतर म्हणाल तुम्ही सांगितलं होतं फ्री क्लास आहे, फ्री दीक्षा आहे, द्या. जमणार नाही. ठीक आहे. किती दिवस आली पाहिजे ही ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये? 30 दिवस. ग्रुप ओपन असेल म्हणजे बाकीचे उद्योग काहीच नको ग्रुपमध्ये. नो गुड मॉर्निंग, नो हॅपी मॉर्निंग, नो गुड नाईट. इकडचा मेसेज उचलायचा तिकडं, तिकडचं तत्वज्ञान, तिकडची रील तिकडं. असले उद्योग करायचे नाही. फक्त आणि फक्त हे जे कागद फाडले त्याला जी काडी लावली आहे त्याचा फोटो फक्त त्या ग्रुपमध्ये आला पाहिजे. आणि डे 1 डन, डे 2 डन हे आलं पाहिजे. ठीक आहे. आता काय होईल? इतकं कंपल्शन का आहे होमवर्कचं? तर तुम्हीच बघाल. मी तुम्हाला 30 दिवस सांगितले पण आपल्यापैकी काही मैत्रिणी अशा आहेत की 3 दिवस लिहिलं, 4 दिवस लिहिलं, 5व्या दिवशी आठवतायत काय कंप्लेंट्स आहेत, काय समस्या आहेत, काहीच नाही. आयुष्य असं हलकं 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 बटरफ्लाय सारखं वाटायला लागलंय. आणि जे प्रॉब्लेम होते ते ऑटोमॅटिक सॉल्व्ह झालेत. बरोबर आहे का विनया ताई? प्रियंका, विनया, बरोबर आहे? झालंय असं? यस. तर हे मॅजिक होणार आहे. आज काय लिहिलंय आपण? मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. चमत्कार त्यांच्याच आयुष्यात होतील जे चमत्कारांवर विश्वास ठेवतील. मी सांगायला 30 दिवस सांगते पण असे बरेच जण आहेत की 3ऱ्या 4थ्या दिवशी कंप्लेंट्सच नाहीये. आणि जी कंप्लेंट लिहिलेली होती वर्षानुवर्षाची आपोआप सॉल्व्ह झाली. कशी झाली कळलंच नाही. ओके. येस. आता उद्या आपण बघणार आहोत माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड. त्यावेळेला आपण स्टेटस बद्दल अजून डीपली चर्चा करू उद्या. ठीक आहे. असं गप्पा मारायला आवडतं मला. कोण कोण येणार आहे उद्या गप्पा मारायला? शिकवलं का आज काही मी तुम्हाला? नाही ना? असं वाटतंय मला की मी काही शिकवलं नाही, आजूबाजूच गप्पा मारले. ठीक आहे. तर उद्याचा होमवर्क आहे सकाळी उठलं की गणपती बाप्पा मोरया, मी जिवंत आहे. ओ माय गॉड. स्वामी जे म्हणायचं ते म्हणा पण म्हणा. शेजारचाही बघा उठलाय का, इकडचाही बघा, इकडचाही बघा, दुसऱ्या रूम मध्ये कोणी असेल तोही बघा. दुसरा होमवर्क कंप्लेंट्स लिहायच्या, कागद फाडायचे, जाळायचे. 2 होमवर्क तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आता सगळ्यांचं उत्तर कसं असलं पाहिजे? कसे आहात? स्वस्त, मस्त, जबरदस्त. उद्या मी विचारलं तर कसं उत्तर द्यायचंय? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. बरोबर. स्वस्त म्हणजे काय? इमोशनल, मेंटल, फिजिकल, स्वस्थ, तंदुरुस्त. हेल्दी. यस. तर स्वस्थ म्हणजे इमोशनली पण, मेंटली पण आणि फिजिकली पण स्वस्थ. मग हे सगळं आपण स्वस्थ हेल्दी असलं तर काय होईल? आपला जो परफॉर्मन्स आहे तो कसा असेल? मस्त. आणि परफॉर्मन्स मस्त दिला तर रिझल्ट कसे येतील? जबरदस्त. तर जर ज्यांना जबरदस्त रिझल्ट हवे आहेत त्यांनी प्रॅक्टिकल करायचं, आरशासमोर जायचं आणि म्हणायचं मी स्वस्त, मस्त, जबरदस्त आहे. ठीक है. यस. चलो आज के लिए इतना ज्ञान काफी है.
थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. लव यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. इतका वेळ तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल खरंच मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न आयुष्य प्रदान करो ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. अजून एक महत्वाची सूचना, थांबा. ग्रुपमध्ये किंवा मला पर्सनलवर रेकॉर्डिंग द्या मेसेज करायचा नाही. कारण ती रेकॉर्डिंग आहे, ते टेक्निकल आहे. मला इथे बडबड करता येतं, टेक्निकल मला सांभाळता येत नाही. 1.5 तासाची 1 तासाची रेकॉर्डिंग अपलोड होऊन तुम्हाला यूट्यूबला नोटिफिकेशन येण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. आणि आपली टेक्निकल टीम या सेशनच्या नंतर म्हणजे या सेशनच्या आधी सुटीवर गेलेली असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काम माझ्या हातात नाही. तर रेकॉर्डिंग प्रोसेस होऊन अपलोड होऊन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याच्यासाठी सारखा मेसेज ग्रुपमध्ये किंवा पर्सनलवर करू नका. डन? ठीक आहे. येस. चलो, मी आता ग्रुप ओपन करते आहे. आजचा होमवर्क लगेच टाकायचा आहे आणि जमलं तर आजचं सेशन कसं वाटलं ते पण लिहा. म्हणजे जी लोक आज इथे आलेली नाहीत पण त्यांना गरज आहे ह्या सेशनची, ते जागे होतील आणि उद्याच्या सेशनला येतील. ओके, थँक्यू सो मच. लव यू सो मच. बाय बाय. थँक्यू. थँक्यू मॅम.